कधी राजकारण्यांच्या राजकारणामुळे तर कधी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मीरा भाईंदर मधील जनता कितीतरी वर्षांपासून पाणी कपातीच्या समस्येला तोंड देते। स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम असो किंवा मग साफसफाईचं काम असो, अशा अनेक कारणास्तव अनेकदा पाणी कपात केलं जातं किंवा कमी दाबाने पाणी पुरवठाही केला जातो। मीरा भाईंदर मधील पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की इतर राजकीय पक्षांकडून या विरोधात देखील आंदोलनं करण्यात आली होती। तसेच मनसे मीरा भाईंदर शहर प्रमुख संदीप राणे यांनी सुद्धा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शरद नानेगावकर यांना पाण्याचा प्रश्न न सुटल्यास त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा इशारा सुद्धा दिला होता। पण यानंतरही पाण्याचा प्रश्न सुटताना दिसत नाहीये। याच दरम्यान एक गोष्ट जर बारकाईने पाहिली तर शहरात जेव्हा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती तेव्हा मात्र पाणी कपातीची एकही बातमी समोर आलेली नाहीये। मात्र निवडणुका संपताच, निकाल लागतात आणि नवे उमेदवार निवडून येताच पुन्हा एकदा पाणी कपातीची समस्या लोकांना भेडसावू लागते। 28 नोव्हेंबर 2024 रात्री 12 वाजल्यापासून 29 नोव्हेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत MIDC कडून 24 तासांसाठी पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती समोर येते। अशातच आता MBMC कडून ऑनलाईन वॉटर टँकर ऍप्लिकेशन वेबसाईटचे अनावरण आज करण्यात आले। यावेळी या वेबसाईट बद्दल MBMC आयुक्त संजय काटकर नेमकं काय म्हणाले ते ऐकूया। ज्या नागरिकांना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना टँकरची गरज पडते, ती गरज यापूर्वी त्यांना स्वतः अर्ज घेऊन आमच्या ठिकाणी येणे, पैसे भरणे, नंतर पाणी घेऊन जाणे, त्यासाठी त्यांचा कामाचा वेळ असेल, अन्य बाबी असतील, गैरसोयी असतील, हे सहन करावं लागायचं। त्यावर मात करून आम्ही महापालिका म्हणून डिजिटली या गोष्टी करणार आहोत। नागरिक आमच्या कमर्शियल वेबसाईटला किंवा ॲप्लिकेशन ॲपवर तशी मागणी नोंदवू शकतात, पेमेंट करू शकतात आणि त्यांना जे टँकर मिळणार आहे ती डिलिव्हरी स्टेटस पाहू शकतात। जसं की तुम्ही ऐकलत की नागरिकांच्या सोयीसाठी MBMCने ऑनलाईन टँकर बुकिंगसाठी वेबसाईट सुरू केली आहे। पण दुसरीकडे असाही प्रश्न उद्भवतोय की मीरा भाईंदर मधील पाण्याचा प्रश्न इतका भीषण झालाय का की आता इथल्या नागरिकांना ऑनलाईन टँकर बुक करावा लागेल। सतत पाण्याचा मुद्दा उचलून धरत नागरिकांना आश्वासन देणारे राजकारणी आणि अपयशी प्रशासनामुळे अजून किती काळ मीरा भाईंदर मधील जनतेला पाणी कपातीला सामोरं जावं लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मीरा भाईंदर मधील या पाणी प्रश्नाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी।